अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। महाशिवरात्र ही 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार ह्या दिवशी आपण सगळे साजरी करणार आहोत। महादेव आणि पार्वती माता ह्या दोघांचा विवाह संपन्न झाला होता। त्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्या दिवशी आपण कोणतीही सेवा ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत असतो। कोणतीही सेवा करा, तुम्हाला जी योग्य वाटेल ती करा। आता महारुद्र पठण करून आपण शिवपिंडीवरती अभिषेक करून त्याची सेवा करणार आहोत, किंवा शिवलीला अमृताचा आपण एक पूर्ण पाठ करून आणि महादेवांच्या चरणी रुजू करणार आहोत। ह्या सगळ्या उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि महादेवांची ह्या सेवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मी आवर्जून सांगेल की एक दिवशी का असेना शिवलीला अमृताचं तुम्ही नक्कीच पठण करा। तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 11वा अध्याय शिवलीला अमृतातला नक्कीच वाचावा। हे केल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा, तुमची कोणतीही इच्छा घ्या, संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकतात। संकल्प सोडून तुम्ही जेव्हा आपण संकल्प करायचा आणि तो सोडायचा, तर ही सेवा आपल्याला करायची आहे। शिवलीला अमृत हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही ह्या दिवशी नक्कीच सेवा करा। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी जर शिवपिंड असेल तर त्याच्यावरती आपल्याला गळती ठेवून त्याच्यावरती आपल्याला रुद्र पठण वाचून आपल्याला ते अभिषेक करायचा आहे। असं म्हटलं जातं की बऱ्याच जणांचा अनुभव पण आहे की जे रुद्र पठण करून आणि त्याचं जे तीर्थ तयार झालेलं असतं, तुम्ही आजारी असणार, तुमच्या घरात मोठी संकटे असतील किंवा नजरदोष झालेला असेल कोणाला, तुमचे मुलं खूप हट्टी होत असतील त्याच्यासाठी, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल, दारू वगैरे पित असतील, तर त्यांना जर तुम्ही हे रुद्र पठण करून त्याचा अभिषेक करून तीर्थ जर तुम्ही दिलं तर ते नाहीसं होत असतं आणि कमी होत असतं। ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकतात। महादेवांच्या ह्या उच्च कोटीच्या सेवा आहेत, तर तुम्ही आवर्जून करा आणि तुम्हाला जमेल तर तुम्ही 4 प्रहरची सेवा ही असते। म्हणजेच हा उत्सव आपल्या महाशिवरात्रीचा हा आपल्याला संध्याकाळी करायचा असतो, म्हणजेच रात्री करायचा असतो। आणि रात्री सेवा केल्यानंतर प्रदोष काळात ज्यावेळेस आपण महादेवांची ही सेवा केली तर आपल्याला उच्च कोटीची सेवा प्राप्त होत असते आणि आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात। म्हणून तुम्ही आवर्जून ह्या नक्कीच सेवा करा। तुम्हाला मी शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा, म्हणजे करा। मी सगळ्या महिलांना सांगेल की तुम्ही ह्या सेवा करा। तर चला, मी आता तुम्हाला सांगणार आहे की 4 प्रहर म्हणजे आपल्याला रात्रीतनं 4 प्रहर येत असतात आणि त्या 4 प्रहरमध्ये आपल्याला शिवपिंडीवरती काही वस्तू अर्पण करून, किंवा ज्या आपण वस्तू अर्पण करणार आहोत त्या तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा आणि सगळ्या गोष्टी, मानसिक त्रास असो, आरोग्यासाठी काही समस्या असो, किंवा तुमची मानसिक त्रास होत असेल, चिडचिड होत असेल, तुमचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, सगळ्या यांच्यासाठी ही प्रहर सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे। ती कोणत्या वेळेला आणि कशी करावी मी तुम्हाला सांगते, ते मी वाचूनच सांगणार आहे। म्हणून तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा। पहिला प्रहर कधी येणार आहे ते सांगणार आहे। पहिला प्रहर हा सुरुवातीत संध्याकाळी 6 ते 11 म्हणजे 6 वाजून 11 मिनिटांनी चालू होईल आणि तो 9 वाजून 23 मिनिटांनी संपणार आहे। आणि ही सेवा आपल्याला रात्री फेब्रुवारीला करायची आहे, म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी, तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सांगत आहे। तर 9 वाजून 23 मिनिटांपर्यंत आपल्याला काय अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती ते मी तुम्हाला सांगते। तर शुद्ध पाणी, कच्चे दूध, बेलाचे पान, पांढरी आग, फुले, अगरबत्ती आणि दिवे। मंत्र जय कोणता करावा ते सांगते। तर तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र आवर्जून बोला। 108 वेळा माळ जपायची, गळती लावायची आहे, अभिषेक चालू ठेवायचा आणि 108 वेळा तुम्ही हा मंत्राचा जप करू शकतात। प्रहर काळामध्ये खरंच उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि तुम्ही आवर्जून ह्या प्रदोष काळात ह्या सेवा केल्याने तुमची परिणाम कोणता होणार आहे, किंवा तुमच्या याच्यावरती काय अनुभव येतील, किंवा तुमचा कोणत्या गोष्टी नाहीशा होणार आहेत, पापांचा नाश होतो आणि मनाची शुद्धी होत असते। म्हणून तुम्ही आवर्जून नक्कीच हा प्रहर तुम्ही करा। दुसरा प्रहर सुरुवात रात्री 9:23ला होणार आहे। दुसरा प्रहर तो 12 वाजून 35 मिनिटांनी चालणार आहे, म्हणजे 9:30 वाजता चालू होईल तर 12:35 पर्यंत चालणार आहे। तर हा 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला धरतात येणार आहे। प्रहर काळ सांगते मी तुम्हाला। तर तुम्हाला पिंडीवरती, शिवपिंडीवरती काय अर्पण करायचं आहे, दही, मध,
चंदन, पांढरे तीळ आणि फळ तुम्ही म्हणजे फळ साईला नैवेद्य म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मंत्र कोणता बोलायचा? 108 वेळा तुम्हाला गळती लावून तो मंत्र बोलायचा आहे. ओम नमो भागवते रुद्राय ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर तुम्हाला हे केल्याने काय होणार आहे? आजारापासून मुक्तता आणि मानसिक शांतता मिळणार आहे. म्हणून तुम्ही आवर्जून करा. तिसरा प्रहर सुरुवात होणार आहे सकाळी म्हणजेच रात्रीच्या 12:35 ते पहाटे 3:47 पर्यंत. म्हणजेच हा प्रहर 16 फेब्रुवारीला पकडला जाणार आहे. ही सेवा ही रात्रीची सेवा करायची असते. कारण की महादेवांचा आणि पार्वती मातेचा सोहळा उत्सव तो हा रात्रीच केला जात असतो. म्हणून ही सेवा ही आपल्याला रात्रीच करायची आहे. तर आपण शिवपिंडाला काय अर्पण करायचे? तर तूप, शौकार, भस्म, बेलपत्र आणि रुद्राक्ष आपल्याला अर्पण करून तर मंत्र कोणता बोलायचा आहे? ओम तत्पुरुषाय विघ्नेः महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. तर याच्यापासून तुम्हाला काय होणार आहे? भीतींचा नाश, संकटापासून मुक्तिता आणि आध्यात्मिक प्रगती होणार आहे. म्हणून तुम्ही आवर्जून करा. चौथा प्रहर हा सकाळी 3:47 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. म्हणजेच 16 फेब्रुवारीची आपल्या रात्रीचा प्रहर करत आहे. 12 नंतर रात्र चेंज होत असते, मग तो दिवस दुसराच पकडला जात असतो. म्हणून 16 फेब्रुवारीचा दिवस पकडला जात आहे. तर त्या दिवशी काय शिवपिंडीवरती आपण काय अर्पण करायचे आहे? तर त्या दिवशी पंचामृत, केशर, अत्तर, पांढरी फुले, नैवेद्य तुम्ही खीर किंवा फळे ठेवू शकतात. तर मंत्र कोणता बोलायचा आहे? ओम नमः शिवाय शांताय हराय परमात्मने ह्या मंत्राचा जप करायचा. तर याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? तर याच्यापासून आपल्याला फलदायी शिवांचे आशीर्वाद आणि इच्छा, आपल्या ज्याही इच्छा होतील त्या पूर्ण होतील असा हा 4 प्रहरचा काळ आहे. आणि तुम्ही आवर्जून नक्कीच करा आणि ह्याच्यापासून आपल्याला खूप छान महादेव आपल्याला आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होत असतील. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून हा प्रहर नक्कीच पाळा आणि नक्कीच करा. तर आजची सेवा महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.